मूर्तिजापूर तालुक्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यामुळे अनेक शेतांमध्ये उगवणच झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून दोषींवर कारवाई आणि नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे। मूर्तिजापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। पेरणीनंतर 8 ते 10 दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये पीक उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे बियाणे, मशागत आणि पेरणीवरील खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवले आहे। या प्रकरणी निकृष्ट आणि बोगस बियाणे विक्री झाल्याचा आरोप करत शेतकरी संघटना आणि विविध संघटनांनी दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई, बाधित शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे, संपूर्ण नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बियाण्यांची कठोर तपासणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे। ज्या कंपन्यांनी अशा प्रकारे निकृष्ट बियाणे विक्री केले त्यांच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व संपूर्ण पैशाची वसुली त्या कंपनीकडून करण्यात यावी व शेतकऱ्याला ते वापस मिळण्यात यावी। आणि जे सोयाबीन निकृष्ट आहे, ज्या गावात शेलुवेताळ, खरबढोरे, माना या येथील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे पण आलेल्या आहे आणि वृत्तपत्रात पण प्रसिद्ध झालेले आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर बियाणं बोगस निघून राहिला। KDS, ओसवाल, ईगल हे कंपनीचे जास्त प्रमाणावर बोगस बी आलेलं आहे आणि कास्तकार मोठे संकट पडलेलं आहे आणि बियाणं पेरल्यानंतर ते बोगस निघालेलं नाही। आमची विनंती इतकी आहे, आमदार महोदय, कृषी अधिकारी हे किसानाच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना भरपाई करण्यात यावे आणि कंपनीवर मोठी कारवाई करण्यात यावी की हे कंपनीनं याच्यानंतर बोगस बियाणं काढलं नाही झालं पाहिजे।